रफिकभाई उरोणकर यांच्याकडून प्रत्येक हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. पहा, आज रफिकभाई बुरोणकर येताना त्यांच्या सोबत एटीएम चेकबुक देखील घेऊन आलेत. येणाऱ्या कालावधीमध्ये आज ठीक दुबईहून त्यांची फ्लाईट डायरेक्ट मंडनगड मध्ये आली आणि या एमपीएल मध्ये तेही आले. त्यांचंही करूया आपण हार्दिक असं स्वागत. आज अनेक असे खेळाडू वर्ग असतील आज दूर दूरचा प्रवास करून या एमपीएल साठी आले आणि एमपीएल साठी ते काही ना काहीतरी देणं लागतात. त्यापैकीच एक रफिकभाई बुरोणकर हे आपल्याला पाहायला मिळाले. त्यांचंही करूया आपण हार्दिक असं स्वागत. जाऊया दुसऱ्या मॅच कडे. सलामीर जोडी आली आहे. स्ट्राईकला आहे धीरज, नॉन स्ट्राईकला आहे सुदेश ही जोडी. तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी संकेत 3 चौकार किंवा 3 विकेट यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. रफिकभाई बुरोणकर आज निश्चित चांगलं असं कॅश प्राइज लावतायत. प्रत्येक खेळाडूसाठी आनंद घेत आहेत, आनंद लुटतायत. आपल्या सहकाऱ्यांना काही ना काहीतरी देणं आहे आणि तेही बंधनकारक समजतायत. तर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय दुसरी मॅच आजच्या दिवसातली आणि या संपूर्ण स्पर्धेचे सर्व आयोजक अल शबाब क्रिकेट क्लब दुत्रोळी यांचं दैनिक पेमान आयोजन. पहिला चेंडू आलाय. नो, पहिल्या चेंडूवरती खातं खोललंय. श्री गणेश केलाय. स्ट्राईक वरती असणार आहे धीरज कदम यांनी. पॉवर प्लेचं पहिलं षटक. याही वेळेला देखना दर्जेदार सुंदर खेळ पाहायला मिळतोय. अगदी डोळ्याची पापणी लवते ना लवते तो चेंडू पडतोय, स्किट होतोय आणि ट्रॅव्हल होतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. या वेळेला चुकी केली आहे आणि चुकीला क्रिकेट मध्ये कदापि मित्रांनो माफी नाहीये. धावा एकूण आल्यात 5, म्हणजे बॅटला चेंडू लागला नाही आणि थेट चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एकूण धावा आल्या त्या 5. अगदी धावा झाल्या धावफल त्या 6, म्हणजेच काहीशा खराब चुका पाहायला मिळतात. रफिकभाई बुरोणकर अगदी आपण पाहिलं ना, हा क्रिकेटचा खेळ आहे आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये अनेक वेळेला आम्ही म्हणतो ना की राजकारण, क्रिकेट आणि सरडा शेवटच्या क्षणापर्यंत कधी रंग बदलेल ना, हे मात्र कोणी सांगू शकत नाही. कारण का राजकारण्याने आपला रंग दाखवलाय आणि क्रिकेट हा सरड्यापेक्षा रंग बदलणारा खेळ ठरलाय. या वेळेला पुन्हा एकदा चेंडू आलाय. डीजे अगदी आपण पाहिलं चांगलं सहकार्य या स्पर्धेला राहते. अगदी आपण पाहत होतो या स्पर्धेच्या माध्यमातून पहिली विकेट आल्यानंतर धावा झाल्यात धाव फलकावरती 6 रन स्कोर कार्ड वरती आउट झालाय तो धीरज, म्हणजे धीरज कदम. बॅक टू द पॅव्हिलियन. याला पुन्हा स्टीअर करण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट केली आहे. रात्रीच्या सत्रामध्ये मंडनगड प्रीमियर लीग मध्ये एक छोटी धाव कंप्लीट केली आहे आणि एक धावेच्या माध्यमातून धावा झाला धाव फलकावरती. त्या 7 कशा प्रकारे राहतोय तो मैदानाच्या आत हे आपल्याला पाहायला लागेल. पहिल्या मॅच मध्ये अगदी आपण पाहिलं ना, प्रतिस्पर्धी संघासमोर 66 धावांचा टार्गेट ठेवलं गेलं. यावेळेला चेंडू टाकलाय. निर्धाव, वेगवान, धारदार, बहारदार गोलंदाजी या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकात ना मित्रांनो, पॉवरफुलच कामगिरी आपल्याला ही क्रीडांगणाच्या आतमध्ये सादर करायची आहे. बाउंड्री लाईनचा आपण सहारा पाहिला तर ग्रीन कार्पेट असलेली ही स्पर्धा पंचांगडी मोठी केली आहे. परंतु चेंडू आलाय वाईट. आज अगदी आपण पाहिलं ना, पंच देखील वॉर्मअप करतायत. ज्या पंचांनी अनेक दिवस वॉर्मअप नव्हता केला ते पंच आज वॉर्मअप करताना पाहायला मिळतात. धाव आली आहे 1, म्हणजे धावा झाल्यात त्या 8. अवांतर, वाईट, नो बॉल असे येणं हे प्रतिस्पर्धी संघासाठी तितकंसं मजेशीर देखील ठरू शकतं, परंतु जो संघ बॉलिंग करतोय ना त्याच्यासाठी घातक देखील ठरू शकतो. या वेळेला देखील देखना, हुकना, चकवतोय खेळाडूला, नमवतोय खेळाडूला, वाकवतोय खेळाडूला, नाही झुकवतोय देखील. निश्चित या वेळेला देखील स्टीअर केलंय. अगदी आपण पाहिलं ना, निर्धाव चेंडू आलाय. एक धाव. वारंवार अनेक असे खेळाडू वर्ग आपल्याला पाहायला मिळतात या यंग टॅलेंटच्या माध्यमातून या एमपीएलच्या पर्वामध्ये.
गावातील खेळाडूंना, आपल्या गावातील सहकार्याला, आपल्या गावातील मित्राला, आपल्या गावातील मोठ्या वर्गाला खेळ करत असताना या स्पर्धेला गोलंदाजासाठी कॅश प्राइज देखील आलाय. कॅश प्राइज रफिक भाई कडून कॅश प्राइज. आणि निश्चित थंड वातावरणात, थंड मोसमामध्ये चालू असलेली ही सर्कल बॉक्सची क्रीडा स्पर्धा आज आपल्या भेटीला अल शबाब क्रिकेट क्लब यांचं देखील आभार आपल्याला मानायला हवेत, कारण का आपल्याला खेळायला त्यांनी संधी उपलब्ध करून दिली. आयोजकांचे विशेष आभार मानायला पाहिजेत. एखादा कोणताही स्पर्धा किंवा कोणतेही आयोजन करायचं म्हटलं तर त्या स्पर्धेसाठी लागणारं संपूर्ण सहकार्य, त्या स्पर्धेसाठी लागणारा हातभार, हातखंडा हा संपूर्ण ग्रामस्थ वर्गांचा देखील राहतो. आणि ग्रामस्थ वर्गांचा देखील आपल्याला कौतुक करायला हवं. गोलंदाजीसाठी आलाय सूरज. पाहूया क्रमांक दुसरं या MPL च्या माध्यमातून दुतरोळी आयोजित मंडणगड प्रीमियर लीग 2024 चा संपूर्ण रंगणारा थरार आज आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. यावेळेला फटका चांगला आहे त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षक कहीं पे निगाह है और कहीं पे निशाणा. चेंडू आलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा डीजे. बघत होता की काय, असंच काहीच वाटलं, कारण का चुकी झाली आणि क्रिकेट मध्ये माफी नाहीये चुकीला. यावेळेला पुन्हा क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी एक डाव कंप्लीट केली आहे. अगदी आपण पाहिलं रात्रीच्या नाईट सत्रामध्ये अनेक वेळेला चेंडू असणाऱ्या नजरा या लाचमुळे कधी कधी आपल्याला चेंडू ही दिसत नसतो. अनेक वेळेला आपण बाहेरून खेळाडूंना म्हणतो असं खेळ तसा खेळ, परंतु ज्या वेळेला एखादा खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये करत असतो त्यालाच ठाऊक असतं प्रेशर किती. यष्टीरक्षक चेंडूच्या पाठी धावतोय, मात्र कंप्लीट केली जाते. एक म्हणजे नो +1 टोटल धावा मिळतात त्या 2 धावा झाल्या. धाव फलकावरती एकूण 16 रन स्कोर कार्ड वरती या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट अगदी आपण पाहिलं तर दुबई कतारहून येणारे देखील प्रेक्षक वर्ग आहेत, त्यांचंही करूया आपण शब्द सुमनाने हार्दिक स्वागत. या पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आला. पाहूया पंचांचा निर्णय काय होतोय. 1 रन आणि 1 विकेट डीजे. बोलण्यासाठी अभिषेकला पाहायला मिळतोय. धाव कंप्लीट केली जाते. एक बॉक्स नाईट सर्कलची स्पर्धा 9+1 म्हणजे धावा आल्यात त्या 2. अगदी आपण पाहतोय चमचमती ट्रॉफी, चमचमत हे चषक आणि या चषकावरती नाम उल्लेख कोणता एकमेव संघ करेल. आज संपूर्ण आयोजक, नियोजक, संयोजक या स्पर्धेसाठी हातखंडा लावण्यासाठी जरूर आले. या वेळेला फटका मात्र फसलाय. बॅटच्या पट्ट्यात न क्वारंटाईन होणारा चेंडू. धाव मात्र कंप्लीट केली जाते. एक नो हाही चेंडू नो आहे का पंच सर, आपण हा चेंडू देखील नो दिलाय का? ओके, 9+1 म्हणजे धावा मिळाल्या 2.
पंच पॅनलचा देखील आपण विशेष आभार मानायला हवेत मित्रांनो, कारण का पंचांची भूमिका देखील क्रिकेटच्या परिपटलावरती फार अशी राहते. धावा झाले एकूण 21 धावा धावफलकावरती. पहा या षटकातले अजून तरी 2 चेंडू झालेत, म्हणजे षटक संपायचं काही नाव घेत नाहीये हा गोलंदाज. यावेळेला डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक चेंडूकडे बघत बसला, पाहत बसला. डीजे वारंवार दिसेल. मागच्या EPL चे बेस्ट बॅट्समन या खेळाडूला क्षेत्ररक्षक म्हणतात, इथे राहू की तिथे धावा पाहायला मिळतात. एका कॉर्नरला क्षेत्ररक्षक लावतो, दुसऱ्या कॉर्नरनी बॅटर फटके घेत आहेत. अक्षरशः हा बॅटर ना चेंडूची पाठ काढतोय आणि पाठ काढून वाट देखील लावतोय हा बॅटर. स्ट्राईक वरती असणारा अभिषेक आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताने ताकदवान, मौल्यवान आणि दैदिप्यमान अशी फटकेबाजी अभिषेक याच्या बॅट मधून देखील पाहायला जरूर मिळते. धावा कंप्लीट झाल्यात. 29 रन्स, षटक क्रमांक दुसरं. याही वेळेला ब्लॉक पद्धतीने टाकलेला चेंडू, क्रिकेट मधलं परफेक्ट क्षेपणास्त्र म्हणजेच यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाल्यात त्या 30 आणि षटक देखील संपलंय. 2 षटक संपल्यानंतर 30 धावा धावफलकारी पाहायला मिळतात. 4 षटकांची पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक. महागडं देखील आपल्याला पाहायला मिळालं. आणि निश्चित आणि या MPL माध्यमातून सर्वाधिक महागडा खेळाडू आज आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. हे आपल्याला पाहायला मिळतात. 16,000 बेस पॉइंट या असणारा हा खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळतोय. रोशन, अवया काय रोशन कामगिरी पार पाडतो. आणि रोशनची कामगिरी या भगवमय वातावरणामध्ये काय राहते. जणेक वेळेला अगदी आपण पाहिलं भगवमय वातावरण. भारतीय संघाची प्रॅक्टिस दरम्यान जर्सी आपण पाहिली टीम 11 ची. पहिला चेंडू आलाय या ठिकाणी. 16,000 बेस पॉइंट असणाऱ्या खेळाडूकडून 9 चेंडू, म्हणजेच अगदी आपण पाहिलं ना क्रिकेटच्या परिपटलावरती काही ना काहीतरी चुका या कोणाकडून एका मोठ्या खेळाडूकडून देखील होऊ शकतात. क्रिकेटचा खेळच खूप काही सांगून जातो. या वेळेला देखील पुन्हा एकदा 9 चेंडू आलाय. चुकी झाली आहे. चुकीला माहिती आहे आपल्याला माफी नाहीये. धावा झाल्यात 32 रन्स. हलक्या हाताने टाकलेला चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, बाउंड्री लाईनच्या बाहेर. रफिक भाई बुरोणकर या चौकारासाठी आलाय. रफिक भाई बुरोणकर सुफियान याने मारलेला चौकार आपल्याला पाहायला जरूर मिळाला. एक बॅटर आणि बॅटरची भूमिका अभिषेक आणि सुफियान सांगतात. या वेळेला चेंडू स्टीअर केला हलक्या हाताने, पॉइंट वरती जाणारा चेंडू वेगाने टर्न झालाय. टर्न शिफ्ट करत असताना वाईट प्लस वन ना, ओके. म्हणजे धावा आल्यात त्या 2 धावा झाल्यात. एकूण 14 रन स्कोर कार्ड वरती. याही वेळेला 9 चेंडू आलाय. पहा ज्या खेळाडूला 16,000 बेस पॉइंट लागले होते त्या खेळाडूकडून देखील चुका होत आहेत. आणि चुकांचं समीकरण सेकंड इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे उत्तरार्धामध्ये खूप काही घडू देखील शकतं, खूप काही बिघडू देखील शकतं. आणि आज क्रिकेटचा खेळ खूप काही सांगून जातो. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की आयुष्य असो किंवा क्रिकेट, आपलं सामर्थ्य तेव्हा दाखवणार ज्या वेळेला आपल्याला समोरचा कमी समजतो. जिथे कमी तिथे द्यायची आहे विजयाची हमी. विजयाची हमी देत असताना वाईट चेंडू देखील आलाय.
वाईट +1 म्हणजे धावा झाल्यात एकूण 43 धावा 43 रन्स धावफलकावरती 5 मिळतात. बाउंड्री लाईनच्या बाजूने आपण पाहिलं अनेक क्रीडादर्दी बाउंड्री लाईनच्या दिशेने आपली जागा शेष करण्यासाठी येतात. वॉटर बॉय क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्वतः ओनर टीमचे अगदी शमी अगदी आपण पाहिलं ना, ज्या इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये पाणी पोहोचवलं जातं ते एगन वॉटर, ते एगन वॉटर विराट कोहली, युवराज सिंग, हरभजन सिंग आणि स्वतः फुटबॉलचा मोठा खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो देखील एगन वॉटर पितो आणि त्या एगन वॉटरची किंमत 4000 इतकी आहे. आपल्याला जर ते 4000 लिटरचं पाणी पियाचं असेल तर आपण विराट कोहली आणि रोनाल्डो सोबत संपर्क देखील साधू शकता. स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेला पंचांचा निर्णय काय होतोय पाहूया. प्लीज अँब्युलन्स साठी मित्रांनो जागा खाली करून द्या. अँब्युलन्स साठी पंचांचा निर्णय काय होतोय हे आपल्याला पाहावं लागेल. तीच पंचांचा निर्णय अंतिम असेल. वादविवाद करू नका. आपण लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं पाहतोय. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. मित्रांनो प्लीज वादविवाद करू नका. आपल्याला विनंती आहे. हृदयाच्या अंतःकरणापासून आपण संपूर्ण क्रीडादरी या स्पर्धेचा मनमुरादपणे आस्वाद जरूर घेत आहेत. या ठिकाणी नॉट आउट पंचांचा निर्णय आलाय. NOT OUT नॉट आउट चा करार देखील लिहिलाय आणि तो करार देत असताना तिसऱ्या षटकाचा खेळ रोशन यांचा संपायचं काही नाव घेत नाहीये. ज्या खेळाडूला सर्वाधिक मानधन लावलं गेलं, बेस पॉइंट लावलं गेलं, या स्पर्धेच्या माध्यमातून इरफानभाई बुरोंडकर हे या स्पर्धेसाठी येत आहेत. या इबारदा मोस्ट टीमचे ओनर इबा अर्थमोज या टीमचे ओनर, या टीमचे सर्व साहेबांचं करूया आपण वेलकम बॅक. हार्दिक असं स्वागत सर या स्पर्धेच्या माध्यमातून. या पुन्हा एकदा फटका खेळलाय. धाव आली आहे एक. जे धावा आल्यात त्या एकूण 2. यावेळेला पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा प्रयत्न फसलाय. यावेळेला मात्र एक धाव वाईट +1. वारंवार चुका या गोलंदाजाकडून जास्तीच्या पायाला जरूर मिळत आहेत. म्हणजेच धावा आल्यात 47 रन 47 धावा. बॅटिंग करत असणारा हा संघ 47 धावा कंप्लीट करतो. यावेळेला शरीरावरती ब्रश होणारा चेंडू चाललाय सीमा रेषा पार कडक चौक. सोडून जाऊ नका. जर तुम्ही क्रिकेटसाठी अर्ध्या रात्री सोडून गेलात तर आपल्याला खूप काही घडताना अधुरीत पाहायला देखील मिळू शकतं. गौतमी पाटील अर्ध्या रात्री सोडून गेली, परंतु तुम्ही आपण अर्ध्या रात्री क्रिकेटसाठी या आयोजनासाठी आलात. अर्ध्या रात्रीमध्ये घरी देखील जाऊ नका. कारण का आपली स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे, अभिमानाची स्पर्धा आहे, सन्मानाची स्पर्धा आहे आणि लाख मोलाची स्पर्धा आहे. ही स्पर्धा आहे अल शबाब क्रिकेट क्लब दुधरोळीची. प्रमुख आयोजक, प्रमुख सर्वा या संपूर्ण स्पर्धेचं आणि सगळ्यांचा विशेष आभार देखील मानायला पाहिजेत. या स्पर्धेच्या दरम्यान गोलंदाजसाठी नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती छोटा पॅकेट भडा धमाका. पहिला चेंडू टाकला सम्यकने. पहा छोट्या खेळाडूंची ख्याती प्रचिती
ही स्वतःला सिद्ध करण्यासाठीच मित्रांनो असते. प्ले फॉर टीम नॉट फॉर सेल्फ. ते नेहमी स्वतःसाठी खेळत नाही, ते खेळतात आपल्या टीम साठी, आपल्या प्लेइंग 10 साठी. मी इरफान भाई यांना विनंती करतो, आपलंही या स्पर्धेच्या दरम्यान हार्दिक असं स्वागत केलं जात आहे. प्रेमाचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ देऊन आपलं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. मी अदनान यांना विनंती करतो, अदनान आपण देखील यायचंय या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धेच्या दरम्यान आपण आलेल्या उपस्थित दिग्गज मान्यवरांचं फोटो सेशन देखील करतोय. छायाचित्रण यावेळेला हलक्या हाताने शेअर केला आहे. चेंडू चाललाय त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट केली आहे. छायाचित्रामध्ये त्यांना टिपलं देखील गेलंय. या ठिकाणी युवा अर्थ या संघाचे संघ मालक आणि सर्व या ठिकाणी आलेत आणि त्यांचे आपल्याला विशेष आभार मानायला पाहिजे. त्यांचे सहकार्य आहे या स्पर्धेसाठी. यावेळेला डाऊन द ग्राउंड का खेळलाय, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, व्ही शेप मध्ये मारलेला जलद फास्ट अँड फ्युरियस चौकार. डीजे यांचे आपल्याला आभार मानायला पाहिजे. यावेळेला गली रिजन मध्ये असलेला क्षेत्ररक्षक, त्याच्याकडे जाणारा वेगवान चेंडू अगदी वाईट +1 म्हणजे धावा झाल्यात एकूण 60. या आधीच्या मॅच मध्ये 65 धावा बनवल्या होत्या, आता मात्र धावा होत आहेत 60. अगदी आपण पाहिलं ना, क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे, येताना आपल्या घरातून आपल्या जेवणामधला अधिकचा भात खाऊन आलाय की काय, असंच काहीसं वाटतंय. कारण का ज्या चुका होत आहेत गोलंदाजाकडून, सुरेख मारला गेला फटका, बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय, 4 धावा देऊन. अंतिम निर्णायक षटक, हाणामारीचं मारामारीचं आक्रमणतेचं षटक, स्विचिटचा फटका, गेंद बल्ले से निकली जैसे मानो बंदूक से गोली. आज प्रथमच आम्हाला मंडणगड मध्ये त्यांनी देखील संधी दिली. हिवा अर्थमूस आपण संघ नायक, चला आपण या कर्णधार. अनेक वेळेला दूरवरचा प्रवास आम्हालाही करायचा असतो आणि अनेक वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये समालोचन करत असताना अनेक वेगवेगळ्या स्पर्धा भेटीला देखील येत असतात आणि भेटीला येत असणारे संपूर्ण क्रीडादर्दी शिक्षक वर्ग नेहमी चांगला साथ देखील देते. तर फहद वधू आपण टॉस साठी यायचंय, फहद आपण टॉस साठी देखील यायचंय. अनेक असे क्रीडा रसिक मंडणगडहून खेळण्यासाठी देखील येतात खेळी विभागामध्ये आणि अनेक नामवंत खेळाडू या संपूर्ण विभागामध्ये मंडणगडच्या कानाकोपऱ्यात देखील आहेत. सर्वाधिक कबड्डीचा खेळ याही विभागामध्ये पाहायला मिळतो. कबड्डी आणि कबड्डी विभागामधून अनेक असे खेळाडू नावारूपाला आले. धावा झाल्या
एकूण 68 धावा म्हणजेच आधीच्या मॅच मध्ये झाल्या होत्या 65, यामध्ये झाल्या 68 धावा करायच्या आहेत. 69 म्हणजे 69 धावांचं लक्ष असेल 4 षटकांमध्ये. पुन्हा एकदा तमाम क्रीडा दर्दीचा मी समालोचक सूरज शिंदे करतो हार्दिक 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 असं स्वागत. तर घेऊन जातो आपल्याला क्रीडांगणाच्या आतमध्ये या सेकंड इनिंगच्या खेळामध्ये. अगदी आपण पाहिलं तर धावांचा पाठलाग करायचा आहे, तो 68 धावांचा पाठलाग जरूर करायचा आहे. आणि 68 धावांचा पाठलाग करत असताना प्रतिस्पर्धी संघ बॅटिंग 69 धावांचा पाठलाग करत असताना उत्तर राज्याच्या खेळात सलामीर जोडी आली आहे, सूरज आणि रोशन. जो रोशन नॉन सेकंडला आहे, ज्या रोशन वरती 16,000 बेस पॉइंट लावले गेले होते, तोच रोशन आपलं नाव रोशन करण्यासाठी सलामीर जोडीमधून आलाय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. ज्या धावा दिल्या त्या धावा काढल्या देखील जाऊ शकतात, बनू देखील जाऊ शकतात. मागच्या MTL चे सेमीफायनलचे कॅप्टन आपल्याला पाहायला जरूर मिळत आहेत कर्णधार. आणि कर्णधारांचं एक विशेष महत्व देखील प्लेइंग 10 मध्ये राहताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू पाहायला मिळतोय पॉवर प्लेचा, या शेअर केलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला जरूर मिळत आहे. धाव कंप्लीट केली जाते एक आणि एकेरी धावेने संघाचं खातं खोललं जात आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ नेहमी काही ना काहीतरी सांगून जातो. आयुष्य असू द्या, क्रिकेटचा खेळ असू द्या, कोणत्याही क्षेत्रामध्ये मित्रांनो कष्टाला पर्याय नाहीयेत. आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाहीये. यावेळेला फटका चांगला आहे, फटका देऊन चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. फटका चांगला पाहायला मिळाला. फटक्यामध्ये ताकद होती, फटक्यामध्ये पॉवर होती, फटक्यामध्ये नजाकत देखील होती. पुन्हा एकदा आलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ठिकाणी दांडी 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 गुल केली, विकेटचं पतन. जो डीजेच्या माध्यमातून अनेक वेगवेगळी गाणी सादर केली जात आहेत. आणि सुफियान
सुफियान देखील एक जादुई भरी गोलंदाजी देखील करतायत. वेगावरती स्वार, वेगावरती सौदागार, वेगाचा बाजीगर आज सुफियानला देखील आपल्याला म्हणावं लागेल. तर बॅटर आलेत सिमरन. या वेळेला नो चेंडू, वाईट चेंडू आलाय. वाईट चेंडू दिलाय. थोडीशी घाई झाली. बॅटर करणाऱ्या संघाला ठाऊक होतं आपल्याला धावा या कंप्लीट करायच्या जरूर आहेत, परंतु जे उद्देश आहे ते उद्देश कुठेतरी जास्तीत जास्त आपला पवित्रा हा तितकासा आक्रमक घ्यावा लागेल आणि तोही त्यांनी घेतला. या वेळेला देखील पुन्हा एकदा नो चेंडू आलाय. गलती पे गलती करते हुए ये गोलंदाज मैदान के अंदर. स्वतः कर्णधार आणि कर्णधाराची भूमिका ही काय असते ही मॅच हरल्यावरती त्यांना देखील ठाऊक पडेल. याला फटका चांगला आहे, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं. धावा झाल्यात एकूण 11 रन स्कोर कार्ड वरती 5 जरूर मिळत आहेत. याला फटका चांगला आहे. फटका देऊन जातोय 40 चा झटका. 4 धावा. शाम की चाय और बड़े लोगों की राय हमेशा वक्त पे लेनी चाहिए. वक्त बताता है क्रिकेट के मैदान में कुछ हो भी सकता है और कुछ ना भी हो सकता है. मैदान के अंदर चलता हुआ ये घमासान खेल जारी है. मैदानाचा हा अंदाज, मैदानाचा प्रॉपर एक सुसज्ज ग्रीन मैदान हे क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नबील यांनी जर विकेट घेतली तर मेहपूद निरवळकर यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज या गोलंदाजसाठी यांच्यासाठी कॅश प्राइज झालंय. कॅश प्राइज ऑन असेल, टीव्ही देखील आपण ऑन ठेवा. पहिला चेंडू आहे, बॅटची हलकीशी कडा घेऊन जाणारा चेंडू डाऊन द ग्राउंड, सीमा रेषा पार. नवज्योत यांची गाणी जर आपण यांचा डीजे दुबई मध्ये नेला ना तर दुबई मध्ये देखील त्यांची गाणी प्रसिद्ध होतील. असे डीजे नवज्योत यांचंही कौतुक व्हायला हवं या स्पर्धेच्या माध्यमातून. धावा झाल्यात एकूण 19 धावा. 19 रन स्कोर कार्ड वरती पाहायला जरूर मिळत आहेत. 19 धावा धावफलकावरती. याला पुन्हा फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा धावफलकारी पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या षटकाची कामगिरी तितकीशी महत्वाची आहे. आजच्या दिवसातली महत्वपूर्ण मॅच. चला मित्रांनो, जास्त टाइम घेऊ नका. टायमिंगचा वापर आपल्याला देखील प्रॉपर करायचा आहे. या वेळेला फटका पहा, स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती दगड मारून घ्यावी ना त्या पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. डीजे
मित्रांनो काही नियम आहेत, काही नियमावली आहेत, त्याचे आपण तंतोतंत पालन देखील करायचं आहे. अनेक वेळेला काहीशा चुका या होतात देखील, परंतु आपण चुकांमधून देखील काही शिकायचं देखील आहे. चला सर, पंचाचा निर्णय अंतिम राहील. पंच पॅनल, चला विनंती आहे, चला खेळाडूंना आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. एक मिनिट एकदा फायनल डिसिजन करा आणि मगच काय तो निर्णय घ्या. मित्रांनो प्लीज भांडू नका. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून मित्रांनो आपला फायनल काय तो डिसिजन असेल तो कळवायचा आहे आणि मगच निर्णय घ्यायचा आहे, आपल्याला विनंती आहे. या ठिकाणी स्पोर्ट्समन स्पिरिट सुफियान यांनी दाखवली, आभार मानायला पाहिजे. चला, सुफियान यांनी सांगितलंय बॅटर नाही येऊ द्या. खेळाडू वृत्ती देखील त्यांनी दाखवली आहे. असे अनेक वेळेला पाहायला मिळतात. फार कमी प्रमाणात खेळाडू वृत्ती दाखवत असतात. ज्यावेळेला अगदी आपण पाहिलं ना, टाइम आउटचा फटका, नो चेंडू, एक धाव, ओके, बॉल काउंट असेल. अगदी आपण पाहिलं टाइम आउट आणि टाइम लिमिटचा फटका श्रीलंकेच्या संघाला देखील बसला. आणि वर्ल्ड कप मध्ये आपण तो सीन देखील पाहिला रील्सच्या माध्यमातून. ज्यावेळेला हेल्मेट मध्ये थोडीशी बिघाड झाली, टाइमामध्ये यायचं होतं अँजेलो मॅथ्यूज आला नाही आणि पंचांकडे अपील केली बांगलादेशच्या खेळाडूंनी. आणि ती अपील करत असताना इथून मात्र अँजेलो मॅथ्यूजला परतावा देखील लागलं होतं. निश्चित सुफियानला ठाऊक आहे हा खेळाडू विस्फोटक आहे, तरी या खेळाडूला संधी दिली. अनेक वेळेला मित्रांनो आपण म्हणतो ना की लाईफ इज ऑल अबाउट द नेक्स्ट स्टेप. आयुष्यात दुसरी संधी ही सर्वांना मिळते आणि त्या संधीचं सोनं करायचं की नाणं. धावा आल्या 4. डीजे ही बार तमूस आणि असीर 11 आपण रेडी पोझिशन मध्ये राहायचंय. धावा झाल्यात एकूण 28 धावा. या वेळेला देखील वाईट चेंडू आलाय. पहा कानमंत्र जरूर दिला जातोय क्षेत्ररक्षकाकडून, यष्टी रक्षकाकडून काहीसा कानमंत्र दिला जातोय. या खेळाडूची आपल्याला विकेट महत्वाची आहे. जर का विकेट या क्रिकेटच्या परिपटलावरती आली तर तितकीशी महत्वाची राहील. स्विजिटचा फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर जमिनीला. बॉलगर्दी पाहायला मिळत आहेत. 69 रन्सचा पाठलाग करायचा आहे. यावेळेला विकेट आली की काय, अगदी या विकेटच्या माध्यमातून अजय देवगणची ऍड आठवली, विमलची, बोलो जुबा केसरी. डीजे च्या 36 या आधीच्या मॅच मध्ये 34 करायच्या होत्या.
या मॅच मध्ये धावा करायच्या त्या 36 म्हणजेच रिक्वायर्ड रन रेट अगदी आपण पाहिला स्पर्धेच्या माध्यमातून 18 पूर्णांकाच्या धावगतीने धावा कंप्लीट करायच्या आहेत। मैदानाच्या आतमध्ये वॉटर बॉय गेलेत, संघाचे मालक संघनायक भूमिका तितकीशी महत्वाची राहते। निश्चित जरूर देत आहेत, देत असताना आपल्या संघासाठी सांगतायत काही ना काहीतरी आपल्याला करायचं। प्रतिस्पर्धी संघाला आपण पाणी पाजलंय, परंतु पाणी पाजत असताना त्या संघाला धूळ देखील चारायची आहे। 12 चेंडू 36 धावा करायच्या या स्पर्धेच्या दरम्यान। या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय जय गणेश या चॅनलच्या माध्यमातून, आणि आपण या स्पर्धेचं पाहत असताना या चॅनलचा बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका। जय गणेश स्पोर्ट्स या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करतायत आणि संपूर्ण त्यांची टीम देखील या ठिकाणी आहे। डिजिटल स्वरूपात कामगिरी पार पाडणारे त्यांचे डिजिटल स्कोरर एक चांगलं सहकारी त्यांचं देखील आहे। वाईट चेंडू आलाय अवांतर, म्हणजे धावा झाल्यात 34 रन्स। अगदी आपण पाहतो समालोचकांचा नेहमी आवाज, युट्यूबर डीजे मास्टर हेही पोहोचत असतात, त्यांचेही आपल्याला कौतुक करायला हवं। सर्वाधिक येणारे आणि उशिराहून जाणारे जर का कोण असतील तर ते युट्यूबर आणि डीजे मास्टर। निश्चित युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून साता समुद्र पार होऊन देखील तमाम क्रीडा दर्दी आस्वाद घेते, त्यांचंही करू आपण हार्दिक असं स्वागत। या वेळेला फटका चांगला होता, परंतु त्या ठिकाणी पंचांना लागलेला चेंडू अगदी पंच लागला नसता तर धावा देखील मिळाल्या असता 4। निश्चित या स्पर्धेच्या माध्यमातून खास इंग्लंडहून फिरोजी बोरोणकर देखील या स्पर्धेचा आस्वाद इंग्लंडहून घेत आहेत। म्हणजे पहा मित्रांनो, ही स्पर्धा कुठे आपली साता समुद्रात गेली आहे, यांचे आपल्याला कौतुक करायला हवं। नेहमी एखादा प्रेक्षक रसिक किती मित्रांनो उद्या आपल्या गावासाठी आपण काहीतरी देणं लागतो, आपलं कर्तृत्व, आपल्या गावाचं नेतृत्व आणि ना काहीतरी प्रत्येकाला ही जबाबदारी असते आणि ती जबाबदारी पेलत असताना काही क्रीडादर्दी या सामन्याचा आस्वाद जरूर घेत आहेत, त्यांचे आपल्याला विशेष आभार मानायला पाहिजेत। धावा झाल्यात एकूण 37 धावा, 37 रन्स धाव फलकावरती पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती। या वेळेला पुन्हा फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा। ओनर अब्रारजी बोरोणकर साहेब या स्पर्धेसाठी कुवेतहून देखील जॉईन होत आहेत, स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत, त्यांचे आपल्याला विशेष धावा करायच्या 24 मात्र चेंडू आलाय अवांतर, वाईट चेंडू आलाय, वाईट चेंडूनी 6 चेंडू 25 धावा गोलंदाजीसाठी साई सावंत आले। या वेळेला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतोय परंतु धाव कंप्लीट केली जाते 1 आणि 5 चेंडू आणि आता मात्र धावा करायच्या त्या 24 रन्स करायचे आहेत। 24 धावा 5 चेंडू। या वेळेला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी काय क्षेत्ररक्षण करतोय, आपल्या संघासाठी 3 धावा देखील वाजवतोय आणि 3 धावा वाजवत असताना धावा झाल्यात एकूण 46 धावा हलक्या हाताने शेअर केलाय चेंडूला। क्षेत्ररक्षण अगदी कमालीचं होतंय
आपला हजर जबाबीपणा सिद्ध केला जातोय, स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी युट्यूब वर देखील आहेत. हलक्या हाताने पुन्हा एकदा मारलाय, चेंडू चाललाय जमिनीला चाटत घासत पुसत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. मुजरोमनजी बुरुणकर, मुन्सरीन बुरुणकर ही या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत. त्यांचे आपल्याला आभार मानायला पाहिजेत. पंचांकडे मोठी अपील केली आहे. सईजी बुरुणकर सभासद या मी इरफान बुरुणकर यांच्या हस्ते आपण करूया या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब. जय गणेश स्पोर्ट्स चे संपूर्ण युट्यूब चॅनल आपण पाहतोय आणि मॅच पाहत असताना या चॅनलला सबस्क्राईब करायला कदापि विसरू नका. आणि आजच्या दिवसातली तिसरी मॅच आपल्या भेटीला येते. ही भारत मूव्स आणि असीर 11 स्कोर बोर्ड वरती जोडले जात आहेत. समीजी बुरुणकर एक चांगलं सहकार्य 2 मॅच मध्ये त्यांचा देखील राहील. एक घेऊया छोटी विश्रांती, तोपर्यंत ऐकूया डीजेचा मधुर आवाज.